नमस्कार श्रोते हो, इरा ब्लॉगिंग मराठी या युट्यूब चॅनलवर सर्वांचे हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत स्नेहबंध या कथेचा भाग 3. तुम्हाला काय वाटतं, आयुष्याला नव्याने सुरुवात करता येईल का? भूतकाळाला मागे सारून पुन्हा नव्याने आयुष्याला सामोरं जाण्याचं शिवधनुष्य आपल्याला पेलता येईल का? प्रयत्न करायला हरकत नाही. तुम्ही साथ द्याल या नव्या वाटेवर एक मित्र बनून? भविष्यात काय होईल माहित नाही, पण या अनोळखी वाटेवर तुमची साथ नक्की सोडणार नाही. ते दोघं एकमेकांच्या नजरेत नजर मिसळत बोलत होते. इतक्यात मेघनाच्या कडची मंडळी आली होती. तर त्या तिघांना बोलवायला त्यांची बहीण आली. मग ते तिघं आत गेले. समीर आणि मेघनाला केळवण करायचं होतं, तर त्यांच्या पानाभोवती सजावट केली होती. सगळे मोठे लोक त्या दोघांचे लाड कौतुक करत होते. रमेश काका आणि गिरीश काका त्या दोघांना आत आलेलं बघून घाई करून त्यांच्या समोर आले. त्या दोघांनी त्यांचा निर्णय सांगितला. काका, मी या प्रस्तावाचा विचार करेन. मला फक्त 4-5 महिन्यांचा वेळ द्या. कंपनीत एका मोठ्या प्रोजेक्टवर मी काम करत आहे. नंतर मी माझा निर्णय सांगते, नंदिनी म्हणाली. काका, मला यांचा निर्णय पटला आहे, चैतन्य म्हणाला. इतक्यात गिरीश काकांना बोलावलं गेलं आणि हा विषय बाजूला पडला. या दोघांच्या लग्नाचा विचार चालू आहे ही गोष्ट या फक्त चौघांना माहित होती. चैतन्य आणि त्याचे आई वडील आले तेव्हा तिथं फक्त गिरीश काका, नंदिनी आणि दीपाली इतकेच होते. त्यामुळे त्यांच्यात काय बोलणी चालू आहे याचा बाकी कोणालाही पत्ता नव्हता. असेच दिवस जात होते. समीरच्या लग्नाच्या निमित्ताने त्यांच्या भेटीगाठी होऊ लागल्या. नंदिनी आणि चैतन्य IT मध्ये नोकरी करत होते. दोघांच्या कंपनी एकाच एरियामध्ये होत्या. एकदा पाऊस खूप पडला होता. संध्याकाळ झाली होती. तिची बस पण निघून गेली होती, म्हणून बसने जाण्यासाठी ती बस स्टॉपवर उभी होती. चैतन्य देखील पाऊस असल्यानं लवकर घरी जात होता. त्याने बस स्टॉपवर नंदिनीला बघितलं. छत्री घेऊन उभी होती तरी देखील भिजली होती. त्याने तिच्या समोर कार उभी केली. नंदिनी, मी घरी चाललो आहे, माझ्या सोबत चला. बस स्टॉपवर गर्दी आहे. तुम्हाला त्रास? तुम्ही कारमध्ये बसून पण बोलू शकता. पाठीमागे बस येते आहे, त्याने कारचा दरवाजा उघडत सांगितलं. ती पटकन आत बसली. तिने खिडकीतून बघितलं तर तिची बस होती आणि ती गच्च भरलेली होती. तिला चढायला जागा मिळाली नसती. त्याने तिच्या नजरेचा वेध घेतला. त्याला देखील तिची अडचण समजली. डोंट वरी, मी तुम्हाला सुरक्षित घरी सोडेन. तुम्ही दीपालीला फोन करून सांगा तुम्ही माझ्या सोबत आहात म्हणून. तुम्हाला लगेचच काही बस नाही मिळणार. ओके, ती नजरेनेच म्हणली. त्याने कारचा गिअर टाकला. नंदिनीने त्याने सांगितल्याप्रमाणे दीपालीला मेसेज केला. ते दोघं एकमेकांच्या सोबत बोलत होते. 2-3 वेळा भेटल्याने त्यांच्यातला अनोळखीपणा कमी झाला होता. ते दोघं एकमेकांचे मित्रमैत्रीण बनत होते. त्यांनी त्यांचे फोन नंबर पण एक्सचेंज केले होते. ते दोघं एकमेकांच्या सोबत त्यांच्या प्रोफेशनल लाईफ बद्दल बोलत, मनातल्या गोष्टी जवळच्या व्यक्तीला सांगाव्या इतक्या सहजतेने. कधीतरी उशीर झाला तर तो तिला घरी सोडवायला यायचा. तिला कधी लवकर जायचं असेल तर ती त्याच्या सोबत कंपनीत जाऊ लागली होती. कधीतरी ते कॉफी प्यायला भेटत, तर कधी त्यांचं यश साजरं करायला भेटत, तर कधी अपयश आलं, पुढं काय करायचं असा प्रश्न पडला तर एकमेकांना सांगत, मिळून त्यावर सोल्युशन काढत. आता त्यांच्या दिवसाची सुरुवात एकमेकांना गुड मॉर्निंगचा मेसेजने होत आणि शेवट गुड नाईटने. नकळत ते एकमेकांच्या मध्ये गुंतले होते. अशातच एके दिवशी नंदिनीला कंपनीच्या कामासाठी बेंगलोरला जायचं होतं. त्या 15 दिवसात त्याने तिला एकदाही बघितलं नव्हतं. फोनवर बोलणं पण कमी होत होते. कामाचं प्रेशर होतं, त्यामुळे त्याने फोन केला तरी बोलताना देखील तिला जांभया यायच्या. पण त्याच्याशी बोलल्याशिवाय झोप येत नसायची. अशीच काहीची परिस्थिती त्याची पण होती. आज संध्याकाळी नंदिनी बेंगलोरहून परत येणार होती, तर तिला न्यायला तो एअरपोर्टकडे निघाला होता. फ्लाईट लँड झाल्यावर पहिला कॉल तिने त्याला केला होता. ती एअरपोर्टवर पोहोचली आणि अजून तो एअरपोर्ट जवळ पोहोचला नाही. तिला भेटण्याची इच्छा आणखी प्रबळ झाली होती. त्याने एक नजर बाजूच्या सीटवर ठेवलेल्या फुलांच्याकडे टाकली. त्याला लवकरात लवकर त्याचं प्रेम तिच्या समोर व्यक्त करायचं होतं. त्याच्या मनात तर तो तिला कसं प्रपोज करेल याचं दृश्य दिसत होतं. म्हणून त्याने कारचा वेग वाढवला. त्या वाढवलेल्या वेगाने घात केला. वाटेत त्याच्या कारचा अपघात झाला. समोरून येणाऱ्या ट्रकला तो चुकू शकला नव्हता. त्याची कार समोरच्या डिव्हायडरवर आपटली. त्याची वाट बघत ती एअरपोर्टच्या बाहेर येत होती. तिला त्याला बघायची घाई झाली होती. तिला लक्षात आलं होतं, तिला तो आवडायला लागला आहे. त्यांचं नातं मैत्रीच्या पुढे आहे.
आज त्याला भेटल्यावर ती तिच्या मनातल्या भावना त्याला सांगणार होती. ती आतुरतेने त्याची वाट बघत होती, पण तिची घोर निराशा झाली. तिला तो दिसत नव्हता. तिने त्याला फोन करण्यासाठी मोबाईल पर्समधून बाहेर काढला. ती त्याचा नंबर डायल करणार इतक्यात त्याचा फोन आला. तिने उत्साहाने फोन आन्सर केला. समोरच्या माणसाचं बोलणं ऐकून तिचं अंग थरथरू लागलं. माहित नाही अंगात कुठून शक्ती आली. तिने त्या माणसाला त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्याची विनंती केली. समोरची रिक्षा करून ती हॉस्पिटलच्या दिशेने निघाली. मनात देवाचा धावा करत होती, त्याला काहीही होऊ नये. ती हॉस्पिटलमध्ये पोहोचली तेव्हा डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार करायला सुरुवात केली होती. ती धावतच हॉस्पिटलमध्ये गेली. समोरचं दृश्य बघून स्तब्ध झाली. चैतन्य समोर होता. त्याचा शर्ट रक्ताने भिजला होता. कपाळाला पट्टी बांधली होती. एका वॉर्डबाईच्या साह्याने त्याला दुसऱ्या रूम मध्ये नेत होते. त्याला असं बघून ती धावतच सुटली. पटकन त्याला मिठी मारली आणि रडू लागली. चैतन्य, तुम्हाला काही झालं असतं तर? मी विचार करू शकत नाही. मला तुम्ही हवे आहात. माझं प्रेम आहे तुमच्यावर. एकदाही माझा विचार नाही आला मनात. तिने त्याच्या अंगाखांद्यावरून हात फिरवला. ती त्याला हाताने चाचपत होती. त्याला एकामागून एक प्रश्न विचारत होती. ते ऐकून तर तो स्तब्ध झाला होता. इतक्या दिवसांच्या पासून तो ज्याची अपेक्षा करत होता, आज ते घडत होतं. त्याच्यावर त्याचा विश्वास बसत नव्हता. तो काही बोलणार त्या आधीच एक नर्स बाहेर आली. तिने त्याला सांगितलं, पेशंटला ब्लडची गरज आहे. ए पॉझिटिव्ह. नर्स मॅडम, माझा ब्लड ग्रुप AB पॉझिटिव्ह आहे. मी देऊ शकते, नंदिनी म्हणाली. थोड्या वेळाने ती ब्लड डोनेट करत होती. तो तिचा हात हातात घेऊन शेजारी बसला होता. तुम्ही ठीक आहात ना? कुठे लागलं आहे? नुकतंच तिने ब्लड दिलं होतं, तर ती आराम करत होती. त्याला सुखरूप बघून तिचं मन शांत झालं होतं. पण तिला अजून समजत नव्हतं. चैतन्याचा अपघात नाही झाला, मग कोणाचा झाला? तो फोन? त्याने तिच्या चेहऱ्यावरचे प्रश्न वाचले होते. अपघात कोणाचा झाला? म्हणजे मी फोनवर ऐकलं होतं की तुमचा अपघात झाला. तुम्हाला हॉस्पिटलमध्ये नेत आहेत. तिला बोलताना पण त्रास होत होता. गळा दाटून आला होता. "श्श, किती बोलतेस ग?" त्याने तिच्या ओठांसमोर बोट ठेवलं. तिला स्पर्श होणार नाही असं. मी तुला न्यायला एअरपोर्टकडे येत होतो, तेव्हा माझ्या समोरची कार तिच्या समोरच्या ट्रकवर आपटली. मी मागेच होतो. हे सगळं एकदम घडलं. मला सावरायला वेळच नाही मिळाला आणि अपघात झाला. मी कारमधून बाहेर आलो. बघितले त्या कारच्या ड्रायव्हरला डोक्याला मार लागला होता. त्याला कारमधून बाहेर काढताना माझा मोबाईल खाली पडला. तो एकाने उचलला तर त्याला लास्ट कॉल म्हणून तुला कॉल केला. त्याने सांगितलं की ज्याचा मोबाईल आहे त्याचा अपघात झाला आहे. पण हे सगळं मला तेव्हा नाही समजलं. तू इकडे आल्यावर मला जयच म्हणाली, त्यामुळे मला समजलं तुझा काय समज झाला ते. ती मान खाली घालून बसली होती. तिला ओशाळल्यासारखं वाटत होतं. असं कसं काय मी गैरसमज करून घेऊ शकते? मला ना, माफी मागायची गरज नाही. जे घडायचं होतं ते घडून गेलं. माझं तुझ्यावर प्रेम आहे. आयुष्यभर सोबत साथ देशील? आय लव्ह यू नंदिनी. तो तिच्या समोर हात करून तिला विचारत होता. पण तिचे तर शब्द गोठले होते. तिची नजर समोर दरवाजाकडे होती. समोर तिचे रमेश काका आणि गिरीश काका उभे होते. गिरीश, मला वाटतं मला मुलासोबत सुनबाई पण मिळाल्या आहेत, रमेश काका म्हणाले. मला तर जावई पसंत आहेत, पण माझ्या लेकीने अजून उत्तर कुठे दिलं आहे? बहुधा तिला मुलगा पसंत नाही. काका, मला चैतन्य पसंत आहेत. मी कधी नकार दिला? ती पटकन म्हणाली आणि तिची जीभ चावली. दोघेही लाजून मान खाली घालून उभे होते. बाबा, तुम्ही इथं? चैतन्यने स्वतःला सावरलं आणि बाबांना विचारलं. त्याला समजे ना हे दोघं इथे कसे आले आहेत. अरे गिरीश, लग्नाची आमंत्रण पत्रिका द्यायला घरी आला होता, तेव्हा मला फोन आला. तुझ्या कारचा अपघात झाला आहे आणि तुला हॉस्पिटलमध्ये नेलं आहे, म्हणून रमेश सोबत मी इथं आलो. आल्यावर मला समजलं अपघात तुझ्या कारचा नाही तर तुझ्या पुढे असलेल्या कारचा झाला आणि तू त्या जखमी माणसाला इथं घेऊन आला आहेस. नर्सने सांगितलं तू इथे आहेस, मग इकडे आलो. पण मला काय माहित मला मुलगा आणि सुनबाई एकत्रच भेटतील म्हणून, रमेश काका म्हणाले. त्यावर ते दोघं चक्कपैकी लाजले. हॉस्पिटलच्या फॉर्मॅलिटी पूर्ण करण्यासाठी ते दोघं बाहेर गेले. चैतन्याने नंदिनीच्याकडे बघितले तर तिच्या गालावर गुलाबाची फुलं उमलली होती.
त्याच्या नजरेला नजर न देता आल्याने तिने त्याच्या मिठीत स्वतःला लपून घेतलं. समाप्त. लेखिका वेदा. श्रोते हो, कशी वाटली ही कथा कमेंट मध्ये अवश्य कळवा. पुन्हा भेटूया एका नवीन कथेत. धन्यवाद.